नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि विशेषतः व्लॉग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. मंडळी, मी आहे एअरपोर्टला आणि आता निघत आहे परत जायला USA साठी. सो आज बेसिकली आहे सोमवार आणि माझी फ्लाईट आहे 1:30 वाजता रात्री. पण मी लवकर एअरपोर्टला पोहोचलो कारण की मला चेक इन करायचं. चेक इन झालेलं नाही आहे माझं आणि मला बॅग पण एक्स्ट्रा आहे. सो त्याच्यामुळे मी लवकर आलो. आणि इकडे ताई पण आहे, ताई मला सोडायला आलेली आहे आणि जिजू पण आहे तिकडे. जिजूंच्या ऑफिसमध्ये एक आहे सखाराम, तो आपले व्हिडिओ बघतो आणि तो मला बरोबर बोलवता की जिजू सरांना तू व्हिडिओमध्ये घेत का नाही. मी बोलला सर सरांना घेणार आहे मी व्हिडिओ, जेव्हा पण सर असतील तेव्हा. सखाराम बघ आता. सो आता मी चाललो आहे आतमध्ये, चेक इन वगैरे करतो. तिथपर्यंत दुपारी मम्मीने आणि नेत्राच्या मम्मीने काय काय तयारी केली, फिश, पुरणपोळ्या, काय काय कसं केलं ते थोडक्यात बघा. इंडियाची आठवण येते ना, की राहिलं तिकडे तरी इंडियाचं खाणं पाहिजे. दोघी सासवा मच्छी फ्राय करायला लागल्यात पुरणपोळी करायला आणि पुरणपोळी पण करायला लागलाय आणि सगळा पसारा पडलेला आहे इकडे. आणि मच्छी ऑलरेडी फ्राय झालेली आहे बऱ्यापैकी. सगळ्या प्रकारची मच्छी खास आहाना आणि नेत्रासाठी घेतलेली आहे कारण तिला इंडियाची मच्छी पाहिजे होती. सगळ्या प्रकारची मच्छी फ्राय करायला, सगळ्या खाजरी, लेंबूड, वाव आणि इकडे आहानासाठी आणि नेत्रासाठी पुरणपोळी, कारण की मी पुरणपोळ्या खूप खाल्लेल्या आहेत. आता गेटवर पोचलेलो आहे आणि ॲक्च्युली माझ्यासोबत नेहाची आईसुद्धा आहे. नेहाची आई इकडे बसला, इकडे आणखीन एक मावशी पण आहेत. सो त्यांचं व्हीलचेअर येता वेळ झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडा डिले झाला आणि म्हणून आत्ता आम्ही लेट पोचलो गेटवर. लेट पोचलो म्हणजे आता बोर्डिंगसाठी 15 मिनटं बाकी आहेत, 10-15 मिनटं. सो आम्ही खायला घेतलं आणि फटाफट चढून मग आमचं बोर्डिंग चालू होईल आणि मग डायरेक्ट भेटू आपण पॅरिसला. 9 तासाची फ्लाईट आहे. मला ॲक्च्युली मूवी वगैरे डाउनलोड करायचे होते पण जास्त काही करता आलं नाही मला. सो मला होपफुली फ्लाईटमध्ये जे एंटरटेनमेंट आहे, इन फ्लाईट एंटरटेनमेंट जे असेल तेच मला आता बघावं लागणार आहे. आणि बाकी मग मोबाईलमध्ये वगैरे बघू, काहीतरी हास्यचित्र वगैरे डाउनलोड करून ठेवतो. सो आता आपण डायरेक्ट भेटूया फ्लाईटमध्ये आणि फ्लाईटचा एक्सपिरियन्स तुम्हाला मी नंतर सांगतो. आज बाबा येणार आहे, तिला मी सांगितलं आज बाबा येणार आहे. ती म्हणते कसं केलं आना तू? तू खुश आहे? आना स्कूलसाठी रेडी झाली आहे, मस्त डेनिमचं शर्ट घालून पॅन्ट घालून स्कूलला चालली आहे ती. सो आहाना आता इथे ब्रेकफास्ट करायला बसली आहे. चपाती खाणार आहे आज. येस. आणि आता पाऊस पण लागलाय, रिमझिम रिमझिम असा पाऊस पडत आहे. आहानाला आता शाळेत सोडून येते. आहाना चप्पल घालायचे, चप्पल पाहिजेत तिला. तिला शूज घातल्यात आता, म्हणते चप्पल. कधी काय नाटकं, म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे. सो आता जस्ट आम्हाला ड्रॉप केलं स्कूलमध्ये आणि पाऊस आता खूप जास्त लागला आहे. त्यामुळे आज खुश आहे ती. आज तिला सकाळी मी म्हटलं बाबा येणार आहे आणि आज ऋषी पण येतोय त्याच्यासोबत. काल रात्री झाला मेसेज त्यांनी केला होता की तो पॅरिसला पोचला आहे. लेट्स सी, कारण की आता त्याला एअरपोर्टवरती 3-3:15 पर्यंत तो पोचेल आणि एअरपोर्टवरती घ्यायला तो बोलला आहे आमच्या एका मित्राला. तर तो त्याला मे बी घ्यायला जाईल आमचा मित्र. मी त्याला बोलली होती की मी येते असं, पण परत एअरपोर्ट पण लांब आहे आणि तो मला की नको उगाच मला टेन्शन राहील की तू आहानाला घेऊन वगैरे येशील, त्यामुळे राहू देत. मी आता पोचलेलो आहे पॅरिसला आणि पॅरिसला मला गेट चेंज करायचा, गेट एम, आणि त्यासाठी मागे ट्रेन येते. तर आता मी ट्रेन पकडेल आणि जाईल गेट एमला. सो इकडे तुम्ही बघू शकतात मागे की इकडे हा टर्मिनल ई आहे आणि मग ते गेट एम आणि एलच्या टर्मिनलला मला जावं लागेल. सो आता मी ट्रेन पकडतो आणि जातो. गेट ट्रेनमध्ये चढलेलो आहे. ट्रेन बराच वेळ थांबते ही ॲक्च्युली आणि या डब्यामध्ये कोणच नाही, बेसिकली मी एकटाच आहे आणि हा ट्रेनचा लास्ट डबा आहे. Pour votre sécurité, nous vous recommandons de vous tenir aux barres de maintien. For your safety, you are kindly reminded to hold on to the handrail. 为了您的安全，请您握紧扶手。
सो ही ती एअर फ्रान्सची फ्लाईट आहे ज्याच्यातनं आम्ही आलो मुंबईवरनं आणि मग इकडून पूर्ण चालत मी या ट्रेनमध्ये बसलो आहे. आता सांगताना एक चूक केली. हे टर्मिनल ई आहे आणि याच्यात वेगवेगळे गेट आहेत. आता मी गेट एमला चाललो आहे. आता गेट एल आलेले आहेत आणि टर्मिनल ई. सो गेट एल, एम आणि के. सो केवरनं निघालो, आता एलला पोचलो आणि एलवरनं आता पुढे जाणार आहोत आम्ही एमला, जिकडे माझा फ्लाईट आहे. आणि एम गेट्सवर माझा नंबर आहे 29. सो मला ते सिक्युरिटी चेक इन करावं लागणार आहे आणि सिक्युरिटी चेक इन झाल्यावर मला मग आतमध्ये एंट्री मिळेल. आणि पॅरिसचं सिक्युरिटी चेक इन खूप वेळ घेतं कारण की खूप गर्दी असते. सो होपफुली गर्दी नसेल तर बरं आहे, कारण की लास्ट टाईम जेव्हा मी आलो तेव्हा मला जवळजवळ 45 मिनिट्स तरी गेले होते सिक्युरिटी चेक इनमध्ये, कारण की खूप लाईन होती, लांब लाईन होती. आज होपफुली लाईन नसेल तर बरं आहे. आहे इकडे इकडे व्ह्यू मस्त आहे खूप ॲक्च्युली. आणि दुसरी गोष्ट अशी की मी पॅरिसच्या एअरपोर्टवर बसून आपलं विरारचं भुजिंग खातो आहे. सो नेत्राच्या आईवडिलांनी भुजिंग आणून दिलं होतं. सो 2 पॅकेट होतं, एक नेत्रासाठी आहे आणि एक माझ्यासाठी. सो मी आता एअरपोर्टला बसून खातो आहे कारण की खूप प्रचंड भूक लागलेली आहे. आणि नेत्रा पण एक्सायटेड आहे कारण की त्यांना पण भुजिंग मिळणार आहे. परत नेत्राला मम्मीने म्हणजे माझ्या मम्मीने आणि नेत्राच्या मम्मीने दोघींनी मच्छी फ्राय, पुरणपोळी सगळं खाऊ दिलेलं आहे. त्याच्यामुळे ती वाट बघते. पण आता त्याच्या आधी मी या मस्त व्ह्यूमध्ये, इकडे किती छान व्ह्यू आहे, या छान व्ह्यूमध्ये मी मस्तपैकी भुजिंगचा आस्वाद घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. आजचा तिचा चांगला दिवस होता. आणि आज ना काय केलंय तू? दाखव काय केलंय आज, दाखव ना, दाखव. सो मला आत्ता जस्ट ऋषीचा मेसेज आलेला की हाफ ॲन आवरमध्ये मी सिन्सिनाटीला पोहोचेल. आणि आत्ता आहाना झोपून गेली आहे कारण की आज शाळेसाठी पण लवकर उठली, तर तिला मगासपासून झोप येत होती. म्हटलं की झोप. आता ती आल्यावरती, ऋषी आल्यावरती जर उठली ना तर तिला चांगलंच सरप्राईज मिळणार आहे. आता मी चहा ठेवते, त्याला म्हटलं की चहा करते. आता मी ते चहा ठेवलंय. आहाना इथे रेडी झाली आहे आंघोळ वगैरे करून आणि ती पण बाबाची वाट बघते. सो आता ऋषी येईल, निघाला तिथून एअरपोर्टमधून. काय ऋषी इंडिया नाही, पण तो आता येणार आहे आहाना जवळ. हा आहाना त्याच्यासाठी इथे मी चाट बनवते. आता फक्त कांदा, टोमॅटो आणि चटण्या वगैरे टाकायचे, तेवढंच बाकी आहे. आणि इथे भजी करते बटाटे. इकडे चप्पल वगैरे घालून रेडी झालेली आहे. हा ना, तू कोणाची वाट बघते ग? हा कोणाची वाट बघते तू? हे आहाने कोण? बाबा येतो, बाबा येतो, बाबा येतो, बाबा येतो, बाबा येतो. फायनली मी सिन्सिनाटीला पोचलेलो आहे. मी मगाचपासून व्लॉग नाही केला कारण की पॅरिस वरनं जेव्हा निघालो तेव्हा फ्लाईट एकदम कचाकच भरली होती आणि त्याच्यामुळे मी जास्त काय व्लॉग केला ना आणि मी पूर्ण वेळ झोपून होतो. मी मस्तपैकी झोप काढली आणि आता फायनली सिन्सिनाटीला पोचलो आहे. नेत्रा आणि आहाना आले नाही आहेत एअरपोर्टला. माझा एक मित्र आला रोहित, तर तो कधीपासून वाट बघतो आणि आमचं इमिग्रेशन त्याच्यानंतर सिक्युरिटी चेक इन त्याच्यात एवढा वेळ गेला की जवळजवळ 1 तास माझा त्याच्यातच गेला. त्याच्यामुळे ते वाट बघतो आता. तो पटापट बाहेर जातो आणि त्यांना भेटतो आणि मग आपण नंतर घरी गेल्यावर आहानाचे पण एक्सप्रेशन्स बघायचे की ती काय रिॲक्ट करते. कोण आला आहाना? कोण आलं? हा बरोबर बघितलं. जा लवकर, बाबा आला. जा 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 जा. अरे माझे पिल्लू. कोण आला आहाना? कोण आला आहाना? ऋषीने इथे माझ्यासाठी मच्छी फ्राय करून आणली आहे डायरेक्ट इंडियावरून. आणि हे खास भुजिंग. हा 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 आता मी भुजिंग खाणार आहे.
सासूबाईंनी मच्छी छान अशी तळून दिली आहे, त्याच्यामध्ये पॉपलेट आणि मला आवडणारे ओले बोंबील, वाव वाव मच्छी, सो असं सगळं आहे. तर आता ते फ्राय करते आणि खाते. आणि सकाळी केलेला पुलाव. झालं आणि कामसुद्धा आटपून घेतलं. आणि ह्या ज्या माझ्या मागली बॅग्स दिसतात तुम्हाला, ह्या आता उद्याच सॉर्ट आऊट करेन, कारण की आत्ता मी पण थकली आहे आणि ऋषी तर खूपच टायर्ड आहे प्रवास करून इतक्या तासांचा. तो त्याला मी म्हटलं आराम कर आणि आपण आता उद्या भेटूया. गुड नाईट.